नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर। सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला। आजच्या भागात सगळेजण गेम खेळणार आहे आणि अर्जुन आणि सायली सिद्ध करणार आहेत त्यांच्या नात्यातली अनुरूपता। आजचा भाग सुरू होतो। सायली आता सगळ्यांना सांगत असते, अहो आता आपली फक्त 5 मिनिटं गेली आहे, अख्खा दिवस आहे की आपल्याकडे। आजचं वातावरण किती छान होतं ना, आणि ते मी असंच नाही खराब होऊ देणार असं ती सगळ्यांना सांगत असते, तिचा सगळ्यांचा मूड ठीक करण्यासाठी। सायली आता सगळ्यांना सुचवते आणि म्हणते, आपण असं करूया का, आपण एखादा खेळ खेळूया का। प्रिया आता नेहमीसारखी तिच्याकडे विचित्रासारखीच बघते। सायली त्यावर दुर्लक्ष करते आणि सगळ्यांना ती बसायला सांगते। प्रिया आता सायलीला बोलते, तुला काय आता खेळ खेळायचा आहे। मगाशी तर अर्जुन म्हणाला होता की शाळेतल्या सुट्टीसारखं वाटतंय आणि ते तू फारच मनावर घेतलेलं दिसत आहे, काय ग। त्यावर आता हसतच पूर्णाजी बोलतात, आणि काय भातकुडीचा खेळ तर घरात झालाच आहे, लुटूपुटूची लग्न करायची आणि सगळ्यांचा आयुष्याचा खेळ खंडोबा करून टाकायचा, असं आता पूर्ण आजी सायलीला टोमणाच मारते। आता हे बघून प्रतिमा बोलते, मला तरी ना ही कल्पना फार आवडली आहे, आपल्या सगळ्यांचा मन रमेल असा एखादा खेळ खेळूया की आपण। आता त्यावर प्रताप प्रतिमाला बोलतो की अगं काय ग हे, तू आता या खेळावर काय अडकते आहे। प्रतिमा आता प्रतापला बोलते, अरे काय हरकत आहे, खेळूया ना आपण सगळे। दादा रविराजच तिथे येतो आणि बोलतो, अरे प्रताप जर का प्रतिमा बोलती आहे तर काय हरकत आहे, खेळू आपण। आता अश्विन बोलतो, ॲक्च्युली ना मला सुद्धा चालेल। आता पूर्ण आजी सगळं मान्य करतात आणि बोलतात, ठीक आहे, हो दे सगळ्यांच्या मनासारखं। अश्विन आता प्रतिमाला विचारतो, बरं प्रतिमा आता तूच सांग कुठला खेळ खेळायचा। तर आता प्रतिमा बोलते, अगं सायली तूच सांग ना। सायली आता बोलते, बरं ठीक आहे सांगते मी। सायली आता मध्ये येऊन उभी राहते आणि सांगते, बरं मी सांगते, आपण काय करूया ना, सगळे जोडींचा खेळ खेळूया। आणि जोडी काय फक्त नवरा बायकोची नसणार, बाप लेकीची असू शकते, भावा बहिणीची असू शकते, आई मुलीची सुद्धा असू शकते। प्रिया आता अनइंटरेस्टेडच असते सायलीचं हे सगळं ऐकण्यात। पुढे आता सायली बोलते, पण या सगळ्या जोडींमध्ये ना एक गोष्ट महत्त्वाची असेल, ती म्हणजे त्यांच्यातलं असलेला ताळमेळ। म्हणजे एखादा चुकला तर दुसऱ्याने सांभाळून घ्यायचं, एखादाचा जर तोल गेला तर तो दुसऱ्याने सावरून घ्यायचा, आणि ज्याला हा ताळमेळ जपता येईल ना ती जोडी जिंकेल। आता सगळेजण सायलीचं मन लावून ऐकत असतात। सायली आता पुढे बोलते, मग अशा कितीही जोड्या असू शकतात, खेळायचा का आपण हा खेळ, चालेल। अर्जुन आता लगेच बोलतो, हो चालेल मला। प्रतिमा आता सायलीला बोलते, मग सायली जोड्यात तूच ठरव आता। सायली आता बोलते, बरं मी सांगेल, त्या जोडीने एका चौकोनात उभं राहायचं आणि दिलेलं कार्य हे पूर्ण करायचं आणि एकमेकांकडे फक्त बघायचं, नजरेला नजर देऊन एकमेकांना फक्त इशाऱ्यांनी समजवायचं, अजिबात बोलायचं नाही आणि हसायचं पण नाही। असे सगळे नियम सायली सगळ्यांना समजावून सांगत असते। पुढे सायली सांगते, आणि चौकटीत राहूनच तुमचं कार्य पूर्ण करायचं, आणि जर तुमचा तोल गेला आणि तुम्ही चौकटीच्या बाहेर गेला तर ती जोडी बाहेर। त्यावर आता सगळ्यांना हे म्हणणं सायलीचं पटत असतं। पण आता प्रिया सायलीला बोलते, पण दिलेलं टास्क पूर्ण झालं की नाही हे कोण चेक करेल, नाही म्हणजे अंपायर नको का। आणि ती आता सायलीला टोमणा मारते, काय ना चीटिंग करणारी माणसं कमी नाही आहे इथे। सायली आता बोलते, चीटिंग अजिबात होणार नाही आहे, कारण अंपायर असणार आहेत पूर्ण आजी। आता सगळेजण टाळ्या वाजवतात। विमल आता पूर्ण आजीला पेन आणि बुक आणून देते। आता सायली बोलते, तर आपली पहिली जोडी असणार आहे आई आणि अश्विन भाऊजी। आता सगळेजण एक्सायटेड असतात। सायली बोलते, आता मी गेम समजावते सायली कल्पनाला सांगते, आई तुमच्या डाव्या हातामध्ये पाण्याचा रिकामा ग्लास असणार आहे आणि अश्विन भाऊजी तुमच्या डाव्या हातातच पाण्याने भरलेला जग असणार आहे। आता तुम्ही काय करायचं, त्या जगमधलं पाणी त्या ग्लासमध्ये ओतायचं आहे आणि फक्त एकमेकांकडे बघून काही बोलायचं नाही आहे तुम्हाला, आणि हसायचं सुद्धा नाही। आणि जर का तुम्ही या चौकटीच्या बाहेर गेलात किंवा पाणी खाली सांडलं तर तुम्ही आऊट। त्यावर आता सायली बोलते, करूया का आपण सुरुवात। आणि सायली आता तयारीला लागते। आता इकडे प्रिया अश्विनला चीअरअप करत असते, कमॉन अश्विन तूच जिंकणार असं त्याला ती म्हणत असते। सायली आता पटकन एक सतरंजी घेऊन येते, अश्विनच्या हातात जग देते आणि कल्पनाच्या हातात एक ग्लास देते। कल्पना आणि अश्विन आता दोघेही त्या चौकटीच्या मधोमध उभे राहतात आणि गेम सुरू होतो। सगळेजण आता एक्सायटेड असतात। आता कल्पना हळूच आवाजात बोलते, अश्विन जो हात आहे ना तुझा तितक्यात। आता पूर्ण आजी तिला थांबवते आणि बोलते, ए बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही। त्यावर कल्पना आता इशाऱ्यानेच हो असं सांगते। अश्विन आता जग आणि ग्लासमध्ये पाणी भरण्याचा प्रयत्न करत असतो। आता सगळेजण त्यांच्याकडे लक्ष देऊन बघत असतात आणि आता ग्लासमधनं थोडंसं पाणी बाहेर सांडतं आणि दोघेही आता आऊट होतात। आता पूर्णाजी बोलते, काय रे। त्यानंतर आता दोघेही आपल्या जागेवर येऊन बसतात। आता पूर्णाजी सायलीला विचारते, आता पुढची जोडी आणि पुढचा टास्क काय आहे। सायली सांगते, पुढची जोडी आहे बाप आणि लेकाची।
बाबा आणि हे असं ती अर्जुन आणि प्रतापला सांगते. सगळेजण एक्सायटेड असतात. सायली आता बोलते, आता तुमचा टास्क ऐकून घ्या. तुम्हाला प्रत्येक ताटात वाटी, चमचा आणि ग्लास ठेवायचा आहे. आता अर्जुन बोलतो, बस इतकंच. सायली आता पुढे सांगते, आणि हा खेळ खेळताना अजिबात भांड्यांचा आवाज होता कामा नये. आणि तुम्हाला या चौकटीत राहूनच हे कार्य पूर्ण करायचं आहे. आणि तेव्हा तुमचा दोघांचा एक एक पाय बांधलेला असणार आहे. त्यामुळे जर का तुमचा तोल गेला तर तुमची जोडीसुद्धा बाद होईल. जर तुम्ही चौकटीच्या बाहेर गेले तर करायची का मग सुरुवात. त्यावर आता अर्जुन बोलतो, ओके चालेल. आणि प्रतापही आता उठून उभा होतो. सायली आता एक रुमाल आणते आणि दोघांचाही एक एक पाय बांधते. त्यावर आता पूर्णाजी सांगतात, नीट बांध गं सायली, नीट बांध. त्यानंतर सायली आता ताट, वाटी, चमचा हे सगळं आणून ठेवते तिथे. अर्जुन आता सुरुवात करतो. तो प्रताप आता त्याला खुणावतो की तू थांब, आपण एक एक करून ताट टाकूया असं. आणि दोघेही पहिले ताट ठेवतात. आणि आता हळूच ते शांततेने वाटीसुद्धा ठेवतात आणि त्याचा आवाजसुद्धा होत नाही. त्यानंतर ते चमचा ठेवायला जातात. तितक्यात त्यांचा तोल जातो आणि दोघेही खाली पडतात आणि हसायला लागतात. पूर्णाजी बोलतात, अरे आऊट. आणि सगळेजण आता आणखीच हसायला लागतात. पूर्णाजी आता बोलते, तुमची जोडीसुद्धा बाद झाली आहे, चला. सायली आता दोघांच्या पायाचा रुमाल सोडते आणि आता अर्जुन आणि प्रताप आपल्या जागेवर येऊन बसतात. सायली आता बोलते, पुढची जोडी आहे बाप आणि लेकीची. आणि बाप लेकीच्या या जोडीला त्यांच्या नात्यासारखं सुगंधीच हे कार्य आहे. सायली आता बोलते, पुढची जोडी आहे रविराज काका आणि प्रिया. सगळेजण आता टाळ्या वाजवतात. त्यावर आता रविराज विचारतो, पण आम्हाला करायचं काय. सायली आता सांगते, तुमच्या दोघांनी ना एक एक हाताने हार तयार करायचा आहे. पण तुमचा उजवा हात मागे असेल आणि तुमच्या डाव्या हाताने तुम्हाला हार तयार करायचा आहे. प्रिया तोंड वाकडं करत विचार करू लागते, काय हे तर फालतूपणाचं आहे आणि इझीच आहे हे टास्क. आता सायली सांगते, प्रिया तुझ्या डाव्या हातामध्ये फुलं असतील. आणि ती नंतर रविराज काकांना सांगते, रविराज काका तुमच्या डाव्या हातामध्ये सुई असेल. आणि जर हार तयार करताना फुलं या चौकटीच्या बाहेर पडली तर तुमची जोडी बाद होणार. करायची का सुरुवात. आता अश्विन बोलतो, वाव. आणि पुढे तो आता तन्वीला बोलतो, ऑल द बेस्ट तन्वी. प्रिया आता रविराजला बोलते, बाबा आपणच जिंकणार. काय ना, आपल्या जसं कोऑर्डिनेशन आहे ना तसं इथे कोणातच नाही. त्यावर आता रविराजसुद्धा बोलतो, नक्की नाही. दोघेही आता समोर येतात. आधी तर रविराज आणि प्रिया दोघेही आपला उजवा हात समोर घेतात. तर सायली बोलते, उजवा हात मागे घ्या. रविराजला डाव्या हातात सायली सुई देते तर प्रियाला डाव्या हातात ती फुलं देते. प्रियाच्या हातात आता फुलांचा ताट देऊन सायली बोलते, आता तुला हा धागा ओवायचा आहे आणि तुम्हा दोघांना हार तयार करायचा आहे. आणि जर फुलं बाहेर पडली तर तुम्ही बाद. करायची का सुरुवात असं ती दोघांना बोलते. रविराज हो असं सांगतो. तर आता सायली बोलते, ठीक आहे, तुमची वेळ सुरू होते. आता इकडे प्रिया आणि रविराज दोघेही खूप प्रयत्न करत असतात आणि हे सगळेजण एन्जॉय करत असतात. तर आता प्रियाचं हातचं ताट आणि त्यातली फुलं सगळीही खाली पडतात. रविराज बोलतो, काय ग तन्वी, अगं किती स्थिर धरली होती ना मी सुई, आणि यात काय असं व्हायचं होतं. आता प्रिया बोलते, अरे बाबा तुम्ही वाकडे झालेत ना म्हणून असं झालं. रविराज आता प्रियाला बोलतो, अगं तुला धागा होता येत नाही तर हे कसं होणार, हार कसा होणार. आता पूर्णाजी बोलतात, चला चला तुम्ही बाद झालात, 0 मार्क, चला पटकन. आता दोघेही आपल्या जागेवर जाऊन बसतात. आता सायली काहीतरी बोलणार तितक्यात अर्जुन बोलतो, आता शेवटची जोडी मी अनाऊन्स करणार. आणि ती जोडी आहे ज्याच्यामध्ये कुठलंही नातं नाही पण त्याचं नातं खूप घट्ट आहे. आणि ती म्हणजे प्रतिमा आत्या आणि सायली. आता सायलीला खूप आनंद होतो. सगळेजण चीअर करतात. आता प्रतिमा आत्या सायलीजवळ येऊन उभी होते. अर्जुन बोलतो, तुमचा टास्क आहे ना ते मी सांगणार. खूप सिंपल टास्क आहे. तुम्हाला काय टिकली घ्यायची आहे आणि एकमेकींच्या कपाडावर बरोबर मध्यभागी ती टिकली लावायची आहे. सिंपल हो ना. पण ऐका हे टास्क करताना तुमच्या दोघींचेही डोळे हे मिटले असणार आहे. एकमेकांशी बोलायचं नाही आणि चेहऱ्याचा हात लावून अंदाजसुद्धा घ्यायचा नाही. आणि तुम्हाला फक्त एक अटेम्प्ट मिळेल आणि एक अटेम्प्टमध्येच समोरच्याचा कपाडावर एकदम मध्यभागी टिकली लावायची आहे. ओके. त्यावर आता प्रतिमा बोलते, ओके बरं. विमल आता दोघांनाही टिकली आणून देते. तर आता प्रिया अश्विनला सांगते, यांना नाही जमणार. आता अर्जुन ते ऐकतो आणि अर्जुन बोलतो, जस्ट वेट अँड वॉच. आता सायली आणि प्रतिमा एक एक टिकली हाती घेते आणि आता अर्जुन आणि विमल दोघींना गोल गोल फिरवतो आणि डोळे मिटायला सांगतो. दोघेही आता ऑपोजिट डायरेक्शनमध्ये उभ्या असतात आणि दोघींचेही डोळेही मिटले असतात. त्यावर आता अर्जुन सांगतो, आधी प्रतिमा आत्या तू आणि मग सायली, चला सुरू करा. प्रतिमा आणि सायली आता हळूहळू मागे वळतात. तर प्रिया हे सगळं बघून हसत असते. तिला वाटत असतं की हे तर काही शक्यच नाही आणि या दोघी हरणारच. अर्जुन आता प्रतिमा आत्याला गाईड करत असतो. प्रतिमा आत्या राईट लेफ्ट असं तो सांगत असतो. आता पूर्णाजीसुद्धा यांना गाईड करत असते आणि सांगते, डाव्या हाती असं इकडे तिकडे जा वगैरे. सायली आणि प्रतिमा आता आमोरासमोर असतात. आता बघा काय होतं. सायली आणि प्रतिमा एकमेकींना डोळे बंद करून इमॅजिन करत असतात
डोळे बंद असून सुद्धा एकमेकींचा चेहरा एकमेकींच्या समोर येतो आणि डोळे बंद असताना सुद्धा दोघीही बरोबर एकमेकींच्या कपाळावर टिकली लावतात. असंच डोळे मिटून एकमेकींचा चेहरा इमॅजिन करून आता सगळ्यांना हे बघून खूप नवल वाटतं आणि या प्रियाला तर धक्काच बसतो. कल्पनासुद्धा स्माईल करते हे सगळं बघून. आणि आता टास्क कंप्लीट झाल्यावर दोघीही आपले डोळे उघडतात आणि दोघींनाही पाहून खूप आनंद होतो. आता सगळेजण टाळ्या वाजवू लागतात आणि त्यांचं कौतुक करत असतात. तरीही आता सगळे टाळ्या वाजवत असतात. तरी प्रिया आता अश्विनला बोलते, चिटिंग केली यांनी, तू बघितलंस ना. त्यावर आता अश्विन बोलतो, नाही नाही बरोबर लागली तरी टिकली. अर्जुन आता दोघींनाही कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतो आणि आता तो बोलतो, फॅन्टॅस्टिक, माइंड ब्लोईंग, वा काय केलं यार तुम्ही, कमालच केली, मस्त. आता प्रताप बोलतो, यात खरं तर काहीच आश्चर्य नाही आहे, पण आज जिंकलेली एकमेव जोडी आहे सायली आणि प्रतिमा. तर आता सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. तर प्रिया तोंड वाकडं करते. प्रतिमा आता पूर्णाजीजवळ जाऊन बसते. पूर्णाजी तिचं अभिनंदन करते. आता पूर्णाजी बोलते, हे गंमतच आहे हो ना, म्हणजे रक्ताची नाती होती त्यांचा तोल गेला, पण जी जोडी मनाने जुळली आहे ती मात्र जिंकली. आता सायली आणि प्रतिमा एकमेकींकडे बघू लागतात. तर पूर्णाजीसुद्धा आनंदी असते आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे हा खेळ आता जोडींमध्ये होणार आहे. पहिले कल्पना आणि प्रताप, नंतर अश्विन आणि प्रिया, मग अर्जुन आणि सायली. सायली सांगते की तुमच्या सगळ्यांना एक शब्द दिला जाईल आणि जर तुमच्या दोघांनाही एका स्वरात ते उत्तर द्यायचं आहे. जर का तुमचं उत्तर सेम असलं म्हणजे तुम्ही जिंकणार. अश्विन आणि प्रिया हे वेगवेगळी उत्तरं देतात. अश्विन बोलतो कर्तव्य, तर प्रिया बोलते अधिकार. सायली अर्जुनचा शब्द असतो. पूर्णाजी तो शब्द देते आणि ती बोलते प्रेम, तर दोघेही एका स्वरात बोलतात विश्वास. प्रतिमा बोलते, मला वाटतं तर या घरात सगळ्यांनी हे स्वीकारायला हवं की अर्जुन आणि सायलीची जोडी फक्त अनुरूप नाही तर सर्वात श्रेष्ठ आहे. उद्याचा भाग खूप छान असणार आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा भाग? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.